हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज खूप साडी घालायचा मूड झाला, त्यामुळे साडी घातली. आणि हा चोकर आहे ना, मी शोरूम मागवला आहे. खूपच सुंदर आहे, लोटेसची डिझाईन आहे. जर का लिंक पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. तर आजचं रुटीन मी तुमच्याशी शेअर करते. मॉर्निंगचं सकाळ सकाळ उठले, थोडेफार भांडे लावायचे होते रॅकला, पण म्हणलं चला पहिलं आंघोळ करून येऊया. तर छान अशी आंघोळ करून आले, कपडे पण धुवून टाकले. कारण झालं की काम करायला बरं पडतं. नंतर सगळेच कपडे एकदा धुवायची म्हणलं की खूपच म्हणजे त्याला टाईम पण भरपूर जातो. नंतर अनुला स्कूलला वगैरे सोडायला म्हणजे टाईम नसतो नंतर. त्यामुळे मी त्यांना छान असे कपडे पण वॉश करून घेतले. आणि अनु पण उठली होती, मग बेडशीट वगैरे तसंच ठेवते मी. अनु उठल्याच्या नंतर सगळ्याची घड्या वगैरे घालते. म्हणतात की आंघोळ केल्याच्या नंतर बेडशीटला वगैरे नाही हात लावावं, पण ठीक आहे, आता काही लहान मुलं घरात असल्यावर ते उशिरा उठतात, थोडी ना आपल्यासोबत उठतात. त्यामुळे माझं सगळं आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर माझं बेडरूम वगैरे आवरून इथे आवरायचं काम चालू आहे. आज निवांत आहे, त्यामुळे टिफिनचं वगैरे काम नाहीये. त्यामुळे फक्त स्वयंपाकच करायचा आहे दुपारचा. नाही तर सकाळी सकाळी उठल्या मला पहिलं स्वयंपाक करावं लागतो, कारण आंघोळीला वगैरे काही टाईम भेटत नाही. म्हणतात की आंघोळ करून स्वयंपाक करावं, पण मला टाईमच मिळत नाही. त्यामुळे मग आज म्हणलं की ना पहिले आंघोळ करूया, कारण रोज तसंच असतं. त्यामुळे आज थोडंसं फ्रेश माइंडनी आंघोळ करूया म्हणलं, आणि नंतर मग बाकीचं करूया. तर अनुसाठी इथे दूध पहिल्यांदा ती सकाळ सकाळ दूध बिस्किट किंवा मग काही नाश्ता असेल तर पण दूध तिला लागतंच. म्हणजे ती पित नाही, तिला बळच पाजावं लागतं. त्यामुळे पण इथे मी दूध बाजूला काढून ठेवलं आणि मग बाकीचं प्रिपरेशन करून घेतलं. खिडकी वगैरे ओपन केली, कारण सकाळचा सूर्यप्रकाश तर अजिबात येत नाही इकडच्या रूममध्ये. तेवढाच एक बॅड पॉईंट आहे इकडच्या रूममध्ये. नाही तर रूम खूप सुंदर आहेत, फक्त सूर्यप्रकाशामुळे थोडंसं हे झालं. तर इथे देवपूजा पण छान अशी करून घेतली. अनु उठली होती, त्यामुळे उठल्या तिचे थोडंसं मस्का पॉलिश करणं चालू असतं. मग तिच्यासोबत थोडासा टाईम स्पेंड केला. नंतर मग तिला दूध बिस्किटच खायचं होतं आज नाश्त्यासाठी. मग काही मी केलंच नाही दुसरं. तसं म्हणलं तिला दूध बिस्किट घालूया. हाताने तर अजून काही खात नाही, खाते बरं का, बऱ्यापैकी खाते, म्हणजे दूध बिस्किटच फक्त. पण तिला आज खायचं नव्हतं तिच्या हाताने. मग मी तिलाच भरवलं पटकन आणि तिच्या हाताने खायचं म्हणलं की एक बिस्किट खाली, एक बिस्किट त्या दुधातच सांडणार, म्हणजे असं काहीतरी होतं. म्हणून तिला मी भरवलं छान असं. नंतर म्हणलं चला आता केस पुसून घेऊया, कारण मला प्रमोशनची 2-3 शूट करायचं होतं. त्यामुळेच मी साडी घातली आज. नाही तर साडी घालून काम करणं हे अजिबातच पॉसिबल नाही आहे. मी आता ट्राय करणार आहे की साडी घालणं जास्तीत जास्त, कारण मला आवडते साडी आणि साडीमध्ये व्हिडिओ थोडेसे चांगले वाटतं. त्यामुळे साडी घालायचं ट्राय करणार आहे, पण बघू आता. नंतर झाडं पूर्ण सुकली होते. आता आहे ना थोडंसं ऊन जास्तच पडायला लागले, उन्हाळा चालू झाला आहे. मग तेव्हापासून झाडं पूर्ण असे कोमजायला लागलेत, म्हणजे रोज त्यांना पाणी घालावंच लागतं. म्हणून ते पूर्ण झाडांना सकाळ सकाळी ते छान असं पाणी घालून घेते. कपडे कालचे सुकले होते, काढलेच तर होते पलीकडच्या साईडच्या. पलीकडच्या गॅलरीत काही जास्त जाणं होत नाही. इकडच्या गॅलरीतलं कसं बेडरूममधून लगेच जाणं, मग पलीकडच्या गॅलरीतली पण कपडे काढली. पलीकडच्या गॅलरीमध्ये पण झाडं ठेवली आहेत, मग त्यांना आता पाणी घालते. तर इथे आता माझं आवरून घेते. सगळं झालं आहे माझं घरातलं, झाडून वगैरे पण घेतलं होतं, पुसून घ्यायचं होतं, फक्त बाकी होतं. तर मग ही प्रमोशनचं सूट मला करून घ्यायचं होतं लवकर, त्यासाठी तिथे तयार लागले आहे. मगाशी तुम्ही पाहिला जो चोकर, तोच मला घालायचा होता. इंस्टाग्रामची एक रील पण बनवायची होती, त्यासाठीच मग इथे चोकर वगैरे मी वेअर करते. खूपच सुंदर हा चोकर आहे. मला त्याचं शूट करून घ्यायचं होतं, कारण जे हॉल व्हिडिओ असतात त्याचे प्रोडक्ट रिटर्न करावं लागतं. त्यामुळं तर ह्या एवढ्या मोठ्या पार्सलमध्ये काय आलं आहे ते तुम्हाला मी सांगते. तर स्काय इट हे ब्रँड आहे एक, घरूनच ते त्यांचा बिझनेस करतात. म्हणजे एका आईच्या हाताचं चव असते ह्या पूर्ण प्रोडक्टला. म्हणजे पूर्ण पापड वगैरे काय काय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतेच मला काय काय रिसीव झालं. तर त्यांच्याकडून मला व्हिडिओ बनवण्यासाठी हे प्रोडक्ट रिसीव झालं. पापड वगैरे त्यांनी काय काय पाठवलं आहे, पण एक पण थोडं पण तुटलं नाही, कारण त्यांची पॅकेजिंग खूप सुंदर होती. तर आता एक करून दाखवते. तर हे तिखट शंकरपाळी आहे, म्हणजे तिखट जे शंकरपाळी असतात त्याचे फक्त तिखट आहे. तो 2 पॅकेट आहे त्याची. खूप क्वालिटी एक नंबर आहे, म्हणजे टेस्ट इतकी भारी आहे ना, आईच्या हाताची चव आहे त्याला. नंतर हे लोणचेचे 2 त्यांनी म्हणजे बॉक्स असतात ते पाठवून दिले. तर यामध्ये फाफडा आहे, म्हणजे जे आपण राजस्थानी साईडला जे पापडा खातात ना, तर तो वाला फाफडा. याची पण टेस्ट एक नंबर आहे. म्हणजे मी तर आज पहिल्यांदाच फाफडा खाल्ला, तर खूप सुंदर टेस्ट आहे याची. नंतर हे उडीद डाळीचे, फक्त उडीद डाळीचे ना पापड आहेत. बघू शकता जवळून पण तुम्ही, म्हणजे इतके सुंदर ते एकदम टेस्टी दिसत आहेत आणि खायला पण एक नंबर आहे. त्यांचं वेबसाईट पण आहे, नक्की त्यांना पण जर का तुम्हाला त्यांची फोन नंबर वगैरे पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा, मी फोन नंबर वगैरे पण ॲड करेन. बघू शकतात एकदम सॉफ्ट असे पापड आहेत. जर तुमचं पण टक्कल पडलेला असेल किंवा तो दिसत असेल तेल वगैरे लावून, तर काही केस उगवत नाही, खरंच नाही उगवत. तर मला पण थोडं टक्कल पडलं आहे, त्यासाठी मी हे मिशोवरून आहे ना खूप कमी प्राईसमध्ये, म्हणजे 100 रुपयाच्या आसपास काहीतरी हे भेटलं मला. फक्त ते ना असं इथे यूज करायचं जिथे टक्कल पडलं तिथे, आणि थोडंसं असं पुसून घ्यायचं. म्हणजे असं वाटतं की ते केस आहेत रिअल,
म्हणजे जर का तुमचा टक्कल पडला असेल किंवा तुमच्या मिस्टरांसाठी वगैरे खूप फायदेशीर आहे. बघू शकतात लगेचच म्हणजे असे केस आल्यासारखे वाटतात किंवा तिथे केस आहेत असं वाटतं. त्यामुळे हे एकदम बेस्ट ऑप्शन आहे. याची पण लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देते, नक्की एकदा चेकआउट करा. खूप सुंदर आहे, म्हणजे जर आपल्याला नाही एकदम हँडी पडतो कुठेही जाताना वगैरे किंवा कुठे आपण येऊ शकतो आणि प्राईस तर एकदम रिजनेबल आहे. तर नंतर मग मला एक नाही पार्सल रिसीव्ह झालं. चला म्हणलं तर याच्यामध्ये काय तुम्हाला पण दाखवते. आजच्या दिवसाचं माझं रुटीन शेअर करते आहे, त्यामुळे दिवसात मला एवढे पार्सल येतात म्हणजे येतातच. चालूच असतं माझं पार्सल सारखं येणं जाणं. तर ह्यामध्ये ना एक डे आणि नाईटचा कॉम्बोचा सेट भेटला आहे हर्बलचा. त्याचं पण मला प्रमोशन करायचं आहे. प्रमोशनचंच ते प्रोडक्ट आहे फ्रीमधलं. तर मगाशी तुम्हाला मी जे दाखवलं दुपारी, तर ते पापड म्हटलं चला तळून पाहूया. तर खूप सुंदर म्हणजे पापड एकदम भारी. अनुला तर खूपच जास्त आवडते. मला आहे ना, मला वाटतं की त्यांच्याकडून अजून विकत घ्यावं. हे मला फ्रीमधले भेटले आहेत, पण विकत मला घेऊ वाटतात कारण खूप टेस्ट भारी आहे. म्हणजे जशी आपण घरी करतो त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट भारी आहे. आणि त्यांचा कोणता ब्रँड नाही आहे, ते घरीच बनवतात. एक आईच्या हाताची चव आहे त्याला, म्हणजे त्यामुळेच खूप भारी आहेत. बघू मी मागवणार आहे. तुम्हाला पण पाहिजे असं तर नक्की कॉन्टॅक्ट नंबर मला कमेंट करू शकतात, मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईल. खूप भारी आहेत खूप, आणि एकदम त्यांची प्राईस पण जास्त नाही आहे, कमीच आहे प्राईस. जर का पाहिजे असेल तर नक्की सांगा. त्यानंतर आहे ना, संध्याकाळी मला बड्डे पार्टीसाठी जायचं होतं अनुला मला. तर मग इथे आम्ही छान असं तयार झालो आहे. तर अनुला जर का मी व्हिडिओ काढायला लागले की अनुचं लगेच चालू असतं हॅलो गाईज. तर आता आम्ही चाललो आहे बड्डे पार्टीसाठी. बघा किती क्यूट दिसते. तिची केस वाढवलेत तर मी, तर केस वाढवल्यापासून तिचे हेअरस्टाईल वगैरे मला छान करता येतात, त्यामुळे ती खूप क्यूट दिसते. नजर ना लागू माझे. तर गिफ्ट वगैरे घरी होते, बुक्स वगैरे, तर मग ते पॅक केले आणि मग तेच गिफ्ट देणार आहे आता. कारण खूप उशिरा सांगितलं त्यांनी, मग इतक्या लवकर कुठून गिफ्ट अरेंज करणार ना, त्यामुळे मग इथे गिफ्ट घरचंच पॅक केलं. तर अनु इथे रुसली होती की लवकर चल. त्यांनी 8:30ला बोलवलं होतं, अनु 8लाच तयार झाली. मग तिला म्हटलं थांब थोडा वेळ. तर कुठे तिला लगेचच जायचं होतं. तर इथे मग चला म्हटलं जाऊयात आता थोडा वेळ खाली टाईमपास करूया, नंतर जाऊया. तर इथे पिशवीमध्ये छान असं गिफ्ट घेतलं आणि मग चला आता आम्ही जातो बड्डे पार्टीसाठी. कोणाचा बड्डे आहे तर एक शेजारची मुलगी आहे, अनुची फ्रेंडच आहे. तर तिच्या बड्डेसाठी मग इथे छान अशी सगळी चिल्लर पार्टी वगैरे जमली होती. मग ते अनुनी छान असं गिफ्ट दिलं तिला. नंतर मग आल्याच्या नंतर तुम्हाला जसं फाफडा सांगितलं मी ते, आणि मग यांनी जिलेबी आणली होती. मग जिलेबी फाफडाचं एक छान कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे मग इथे जिलेबी फाफडा आम्ही एन्जॉय करत होतो. अनुला तर फाफडा काही आवडला नाही, कारण तिला तसलं वेगळं काही आवडत नाही. तिला जिलेबी म्हणजे असं गोड पदार्थ खूपच जास्त आवडतात. मग इथे ना जिलेबी वगैरे आम्ही खाल्ली. दुसऱ्या दिवशी हे शूट करून घ्यायचं होतं. मिशोवरून हे फक्त 300 रुपयाचा काहीतरी क्वाड सेट मागवला आहे. खूप सुंदर आहे, म्हणजे तुम्ही पाहू शकता यार, ह्याची क्वालिटी पण एक नंबर आहे. 300 रुपयाच्या मानाने काहीच नाही आहे, म्हणजे इतका सुंदर आहे ना. जर का लिंक पाहिजे असेल नक्की कमेंट करा, किंवा मी लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. खूप सुंदर आहे. आणि सेम त्यामध्येच फक्त हा आहे ना टॉप मागवला आहे मी. फक्त टॉपच येतो हा. मला वाटतं 250 रुपयाच्या 200 रुपये नाही, मला फक्त 200 रुपयाला भेटला हा टॉप. 200 रुपयाच्या खालीच आहे याची किंमत. खूप सुंदर आहे, म्हणजे स्मॉल साईज, एक्स्ट्रा स्मॉल, मग लार्ज, हे असं साईज वाढत जातात. त्यामुळे माझी साईज मला फक्त 150 रुपयाला काहीतरी भेटलं. खूप सुंदर टॉप आहे, नक्की बाय करा जर का तुम्हाला आवडलं असेल तर. क्वालिटी तुम्हाला जवळून पण दाखवते टॉपची आणि दोन्ही कॉर्ड सेटची. तर ह्या टॉपसोबत पॅन्ट येत नाही, ह्या कॉर्ड सेटसोबत आहे ना मरून कलरचा, तर त्यासोबत पॅन्ट पण येते, कारण कॉर्ड सेट आहे पूर्ण तो. आणि याच्या बघा एकदम बारीक काम केलेलं आहे, खूप सुंदर आहे, नक्की घ्या. नंतर मला आहे ना पोह्याचे कुरकुरे बनवायचे होते, कारण अनु असं खूप चटपटीत खायला शॉकिंग आहे. उन्हाळी वाळवणातला हा दुसरा पदार्थ. पहिल्यांदा मी वेपर्स करून घेतले, आता पोह्याचे कुरकुरे वगैरे. बाकीचं मला अजून भरपूर काय करायचे, पापड वगैरे. त्याच्या फुल रेसिपी तर मी शेअरच करत आहे तुम्हाला. नंतर अनुला भीमचे लड्डू खायचे होते, कारण छोटा भीम बघून तिचं इतकं चाललं असतं की भीमचे लड्डू आणा. मग तिच्या पप्पाने त्यासाठी छान अशी भीमचे लड्डू आणले. तर तिला आणल्याच्या नंतर ती म्हणली असले नाही तिने एक पण लड्डू खाल्ला नाही. मग काही आमचीच मज्जा, आम्हीच सगळे लड्डू खाऊन घेतले. संध्याकाळच्या जेवणात आज छान असा ठेसा केला होता, बटाट्याची भाजी भाकरी पण केली होती, पण त्यासोबत ठेसा आणि दुपारीचं भेटलेलं लोणचं. छान असं आमचं जेवण झालं आजचं. चला मग आजचा व्हिडिओ ह्या छान जेवणासोबत इथे सेंड करते. कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा, आणि प्लीज लाईक करा. प्लीज यार लाईक करते तुम्ही, लाईक करा. भेटू मग उद्या. बाय.